नमस्कार, मी श्रुती लिमये. YouTube कट्ट्याच्या दिलखुलास गप्पा-टप्पा या कार्यक्रमात आपले सर्वांचे स्वागत आहे. YouTube कट्ट्याच्या दिलखुलास गप्पा-टप्पा या कार्यक्रमात च्या माध्यमातून आपण नेहमी अशाच लोकांना भेटण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशा व्यक्तिमत्वांना. त्यांना काहीतरी हटके करायचं असतं. स्वतःची जागा निर्माण करायची असते. काहीतरी ध्येय असतं. आभाळाएवढी स्वप्न असतात आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तेवढीच खडतर मेहनत करण्याची तयारीही असते. अशाच एका मैत्रिणीला आपण आज भेटणार आहोत. तिने स्वबळावर आणि खडतर मेहनतीने समाजात एक स्वतःची जागा, ओळख निर्माण केली आहे. तर आपल्या त्या मैत्रिणीचे नाव आहे तनुजा लेले. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ऐकलं असेल आणि वाचलंही असेल, की विलेपार्ले येथील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलात स्ट्रेंथ आणि फिटनेस ट्रेनर म्हणून कार्यरत असलेल्या तनुजा लेलेंचं भारतीय महिला क्रिकेट संघाच्या फिटनेस ट्रेनरपदी निवड झालेली आहे. खूप अभिमानास्पद गोष्ट आहे ही. खूप खूप अभिनंदन तनुजा लेले यांचं. चला तर आपण आज भेटूया आणि त्यांच्या प्रवासाविषयी जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. तनुजा लेले. प्रथम तुझं खूप खूप अभिनंदन की भारतीय क्रिकेट संघाच्या म्हणजे महिला क्रिकेट संघाच्या फिटनेस ट्रेनर म्हणून तुझी निवड झाली आहे. खूप अभिमानास्पद गोष्ट आहे. थँक्यू. आणि त्याच्यासाठी तुझं खूप अभिनंदन. थँक्यू सो मच. हो. की काय सांगशील तुझं कसं इथपर्यंतचा कसा प्रवास होता? प्रशिक्षणाचं काय आणि काय मोटिव्हेशन की तुला इकडे या एक हटके या क्षेत्रात तुला यावंसं वाटलं? पहिलं तर माझं म्हणजे लहानपणीपासून आय वॉज इन्व्हॉल्व्ड इन स्पोर्ट्स. मी ओके. पहिलं बॅडमिंटन खेळायचे. मग मी मुंबई क्रिकेट असोसिएशनला क्रिकेट पण खेळली आहे. हो. आणि त्याच्यानंतर आय ऑलवेज वॉन्टेड अ करिअर विच वॉज पॅरलल टू स्पोर्ट. म्हणजे ओके. मला आय न्यू इट की मला ते नुसतं कॉम्प्युटरवर 8 तास बसून नाही जमायचं आपल्याला काही. सो म्हणून त्याचे ऑप्शन्स थोडेफार बरोबर. निवडलेले होते. आणि 8वी पासूनच असं काही फिक्स नव्हतं की स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग करायचं. पण एक पॅरलल करिअर हवं होतं रिलेटेड टू स्पोर्ट्स मध्ये. कारण की माझी आई इज लाईक अ स्पोर्ट्स वेडी. हो. तिला फार ते सगळं आवडतं आणि शी इज अ डॉक्टर ऑल्सो. सो तिने असं आम्हाला लिबर्टी दिलेली आमच्या घरात की तुम्हाला जे आवडतं ते करा. म्हणजे डोंट गो फॉर रेग्युलर थिंग्स की जे डॉक्टर, इंजिनियर ते सगळेच बनतात. तर तुम्ही काहीतरी वेगळं करा. आणि ती दरवेळेला स्पोर्ट्स बघायची, टीव्ही बघायची. दरवेळेला आमच्याकडे टेनिस, क्रिकेट काही ना काहीतरी चालायचं. आणि आय स्टार्टेड लव्हिंग इट. आणि मग ते हळूहळू मग बाहेर जाऊन खेळा, हे करा, ते करा. मग कोचिंग घेऊन मग क्रिकेट, बॅडमिंटन झालं. आणि मग ऍक्च्युली 12वी पर्यंत आय वॉज प्लेइंग. टीवायला पण आय प्लेड. आणि 12वी नंतर मला माहिती होतं की आय एम गोइंग टू टेक सायन्स ओनली. कारण की आर्ट्स आणि कॉमर्सचा माझा काही संबंध नव्हता दूर-दूरपर्यंत. मला सायन्स फार आवडायचं. ओके. तर म्हणून मी डीजी रुपारेल कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलेली. आणि तिथे पण मला सगळे म्हणत होते की तू सायन्स का घेतेस? तर त्यांच्या ह्याच्यात मी आणि रोचिता दाते म्हणून अजून एक मुलगी आहे. तर वी वर द ओनली वन्स की ज्या क्रिकेट खेळतोय आणि प्लस सायन्स बॅकग्राऊंड आहे. आणि फर्स्ट टाइम अशी त्यांनी ऍडमिशन दिलेली. नाहीतर ते युजली इट इज नोन फॉर सायन्स. सो ते फक्त मुलं जी फक्त सायन्स घेऊन पुढे जातात. सायन्स आणि स्पोर्ट्स वॉज नॉट अ चॉईस फॉर देम की यू डोंट टेक इट असं आम्हाला ऍडव्हान्स. बट वी डिड. आणि ते सगळं झालं. लकीली कॉलेज चांगलं असल्यामुळे टीचर चांगल्या होत्या. आणि ते कॉलेज घेण्याचं कारण असं होतं की तिथे क्रिकेट टीम होती. सो उद्दिष्ट हे होतं खेळायचं. सो त्यामुळे ते केलेलं. त्याच्यानंतर मग ग्रॅज्युएशन झालं. विकास गोलटकर सर म्हणून माझे एचओडी होते बॉटनीचे की त्यांनी अलॉंग विथ त्यांचं अख्खं डिपार्टमेंट जे आहे बॉटनीचं डीजी रुपारेल कॉलेजचं. सो मी ग्रॅज्युएशन होण्याच्या मागे ते रिस्पॉन्सिबल आहेत. मला जे काही डिस्टिंक्शन मिळालंय टीवायला इज बिकॉज ऑफ देम. बिकॉज सॅटर्डे, संडे असो काही असू दे, दे विल स्टे बॅक.
ते मला हेल्प करायचे, कारण की मी खूप प्रॅक्टिकल्स वगैरे मिस करायचे टूर्समुळे. ओके. सो ते सगळं मला हेल्प करायचे, किंवा मग कधी काही लागलं, हे झालं तर दे वुड गिव्ह मी कन्सेशन्स की नाही, यू गो फॉर प्रॅक्टिस, यू कॅन डू दिस लेटर, असं. सो ते बरोबर. सगळं झालं आणि ग्रॅज्युएशन नंतर मग वी वॉन्टेड टू फाइंड अ कॉलेज. हम्म. सो तेव्हा ऑस्ट्रेलियाला जायचा प्लॅन होता. पण हम्म. ऑस्ट्रेलियाला खूप रेसिझमचं चाललेलं तेव्हा, की इंडियन्सच्या अगेन्स्ट रेसिझम आहे, ते. बरोबर. तर मग वी वर बिट स्केप्टिकल की तिकडे जायचं की नाही. आणि लकीली वेन वी वर सर्चिंग फॉर कॉलेजेस, न्यूझीलंड वॉज वन ऑफ द ऑप्शन्स, कारण की तिकडे काउंटी क्रिकेट आहे. सो मी ऍडवाइस कन्सल्टन्सीकडे गेलेले. मी त्यांना सांगितलेलं की मला असा असा कोर्स करायचा आहे. सो हम्म. दे वर ऑल्सो नॉट नोईंग अबाउट इट. पण कसं होतं, या कन्सल्टन्सीचं हे असतं की टायअप्स असतात कॉलेजेसशी. बरोबर. सो वेन वी सेंड एन ईमेल, आपल्याला जो 7 दिवस यायला लागतो, त्यांना तो पटपट होतो. ओके. बिकॉज दे आर हॅव्हिंग देअर एजंट्स ओव्हर देअर, किंवा कॉन्टॅक्ट असतात आतमध्ये. बरोबर. त्यांच्या थ्रू मग असं करत 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 जॉन राईट स्कॉलरशिप मला मिळालेली, विच वॉज अ 20% स्कॉलरशिप. पण त्याच्याबरोबर द अदर ऑप्शन विच आय गॉट विथ दिस कॉलेज वॉज टू प्ले क्रिकेट ओव्हर देअर. सो मी AUT सोडून सदर्न इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, SIT नावाची एक इन्स्टिट्यूट आहे, सो तिकडे गेले मी. दे हॅव अ टाय अप विथ AUT. ओके. सो मग तिकडे मी खेळून ओटॅगो स्पार्क्सला खेळले, आणि प्लस मी शिकले. माझं ग्रॅज्युएशन झालं तिकडे, ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्पोर्ट्स अँड एक्सरसाइज सायन्स. ओके. तर तेव्हा असं होतं की डिरेक्ट कोर्सेसला ऍडमिशन नव्हती मिळत, बिकॉज आय एम नॉट हॅव्हिंग माय ग्रॅज्युएशन. आय वॉज नॉट हॅव्हिंग ग्रॅज्युएशन इन स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग किंवा ओके. एनी एक्सरसाइज फिजिओलॉजी. मला 2 ऑप्शन होते, विच वर लाईक मास्टर्स फर्स्ट लेवल. यू डू अ ग्रॅज्युएट डिप्लोमा और यू डू अ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा. दोन्ही सेमच असतात तिथे. आणि देन यू डू 1 इयर्स मास्टर्स, असं एंट्री क्रायटेरिया असतो तुम्हाला, विच आता खूप इझी झालंय. बिकॉज आता इंडियात इन्स्टिट्यूशन्स आहेत हू गिव्ह यू 1 इयर्स कोर्स स्ट्रेट. आणि ते केल्यावर तुम्हाला बाहेर जाणं इज व्हेरी सिम्पल टू स्टडी अँड एज्युकेट. मी केलेलं 2013 साली. 13 साली. मी तेच विचारणार होते आता. कधी? सो 2013 ला आय वेंट जुलै इनटेकला, आणि तेव्हा असं काही नव्हतं. सो अच्छा. तेव्हा इट वॉज व्हेरी डिफिकल्ट. मी 8th स्टँडर्ड पासूनही शोधत होते की आपण कुठे करायचं, काय करायचं, कसं करायचं, कारण की US UK वर नॉट ऑप्शन. बिकॉज UKला एक तर प्रचंड महाग, आणि ओके. परत आय कुडंट स्टे बॅक देअर आणि डू द इंटर्नशिप्स म्हणा, किंवा बरोबर. जॉब्स असतात. सो एक्सपिरियन्स नाही मिळत. तुम्ही शिकून नुसतं येऊन उपयोग नसतो. तुम्हाला थोडाफार एक्सपिरियन्स पण मिळायला पाहिजे इन द बरोबर. वर्क. हो. सो दॅट्स वाय UK वॉज नॉट अन ऑप्शन. US मध्ये क्रिकेट इज नॉट दॅट फेमस. म्हणजे माझ्यासाठी खूप सिम्पल होतं की मी क्रिकेट खेळते, ज्या ज्या देशात क्रिकेट आहे त्या त्या देशात आय कॅन गो अँड प्ले ऍटलीस्ट, बिकॉज आय वॉन्टेड टू Yeah. प्ले अँड कंटिन्यू. नॉट प्रोफेशनली ॲज सच, पण ऍटलीस्ट काउंटी क्रिकेट असू दे किंवा दॅट फॉर्म. सो म्हणून मग न्यूझीलंड वॉज व्हेरी इझी फॉर मी की पिक इन चूज करण्यामध्ये. सो ते झालं. मग ते करून मी इकडे आले. मग राहुल पटवर्धननी मला अप्रोच केलेलं फॉर कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल. त्यांचं स्पोर्ट्स मेडिसिन सेंटर आहे तिथे. सो वी ओके. स्टार्टेड स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग डिपार्टमेंट. तिथे आशिष कौशिक, जे सध्या NCA चे हेड आहेत, फिजिओ हेड, ते माझे HOD होते तिकडे. वा. So under him we started that strength and conditioning department, आणि then we kept on getting athletes, कारण की ते sports medicine center was the only center in India in 2016. 16 to 18 मी तिकडे काम केलं कोकिलाबेन अंबानीला. वी गॉट लॉट ऑफ ऍथलीट्स ओव्हर देअर. म्हणजे आता विनेश फोगाट, पूजा दांडा, हे सगळे जे रेस्टलर्स आहेत, फोगाटिया. किंवा फोगाट सिस्टर्स, करेक्ट, फोगाट सिस्टर्स. किंवा मुंबईचे जे क्रिकेटर्स आहेत, ते खूप सारी लोक तिथे यायला लागली. कारण की तिथे कसं होतं की ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, फिजिओ आहेत, न्यूट्रिशनिस्ट आहेत, SNC डिपार्टमेंट आहे, जे मी स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग डिपार्टमेंट काम करते, बायोमेकॅनिकल लॅब आहे. सो तुम्हाला ऍट वन प्लेस यू वुड गेट एव्हरीथिंग ओव्हर देअर, असं रिलेटेड टू स्पोर्ट्स. अँड सो दे हॅव अ डिफरंट स्पोर्ट्स डिपार्टमेंट इटसेल्फ. बाकीचं फिजिओ डिपार्टमेंट वेगळं आहे, न्यूरो आहे, बाकीचं बरंच काही आहे, पण स्पेशलायझेशन इन स्पोर्ट्स पण होतं असं. मग ते झाल्यावर फिजिओ आणि हे थोडा डिफरन्स. there's a difference फिजिओ आणि ह्याच्यात. सो त्याच्यानंतर ते झाल्यावर मग मला श्वेता मिश्रा, जी कोच आहे सध्याची, क्रिकेट असोसिएशन ऑफ पॉंडिचेरी, सो शी अप्रोच
की डू यू वॉन्ट टू बी द स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच फॉर क्रिकेट असोसिएशन ऑफ पॉंडिचेरी. हे 2018 सप्टेंबर मध्ये. ओके. तेव्हा पॉंडिचेरीला अप्रुव्हल मिळालेलं ऍज अ क्रिकेट असोसिएशन. मग तेव्हा इट वॉज द फर्स्ट टाइम ऑफ मी गोइंग इन टू क्रिकेट फील्ड ऍज अ स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग कोच. ओके. आणि त्याच्यानंतर मग चालू झालं. मग दिस इज नाव माय 3rd इयर विथ पॉंडिचेरी क्रिकेट. आणि मग मी जो गेला नोव्हेंबर लागला म्हणजे झाला सॉरी. सो नोव्हेंबर मध्ये आय गेट अन IPL कॉल ऑल ऑफ अ सडन. म्हणजे माझ्यासाठी खूप सरप्राईज होतं ते की करोना झालेला. आणि त्याच सेम वर्षी आम्हाला अर्धी हे करून परत यायला लागलेलं डोमेस्टिक सीझनचा, कारण की मार्च मध्ये करोना आलेला. सो मी 15 मार्चला परत आली आणि देन इट वॉज ऑल लॉकडाऊन आणि ते सगळं. सो ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आय गॉट अ कॉल फॉर IPL. ट्रेल ब्लेझर्स जी स्मृती मानधनाची टीम आहे. सो वी वेंट टू दुबई. मग ते झालं आणि देन नाव आय गेट अ कॉल फॉर इंडिया. सो त्याच्यानंतर इट वॉज व्हेरी गुड. म्हणजे इट वॉज सरप्राईज होता. आय डिडंट एक्सपेक्ट इट सो अर्ली. पण अगेन म्हणजे इट वॉज आय डोंट नो, इट वॉज स्पीचलेस मुवमेंट फॉर मी टू बी ऑनेस्ट. कारण की इट इज विच ऍज अन ऍथलीट वेन यू ग्रो आणि वेन यू चूज अ प्रोफेशन यू वॉन्ट टू वर्क ऍट द टॉप ऑफ द टॉप. सगळ्यात वरच्या ह्याच्यावर काम करायचं असतं किंवा यू वॉन्ट टू हॅव दॅट इंडिया लोगो आणि इंडियासाठी काम करायचं असतं. बरोबर. सो इट वॉज वन ऑफ द ड्रीम्स किंवा वन ऑफ द टिक मार्क्स की नाही आय वॉन्ट टू वर्क. इट इज जस्ट द स्टार्ट आय वुड से. इट इज नॉट अजूनही आय स्टील हॅव टू वर्क अ लॉट फॉर इंडिया बट इट इज जस्ट अ स्टार्ट. सो अशी एक छोटीशी हे होती की आय ऑलवेज वॉन्टेड टू डू समथिंग डिफरंट. आणि मला एवढा इंटरेस्ट नसायचा की ते नुसतंच बसून कम्प्युटरवर हे करा ते करा असं. आणि हे स्पोर्ट्सच्या वेडेपणामुळे आणि बिकॉज ऑफ माय मदर वॉज. पण एक होतं की वेन आय वॉज गोइंग फॉर माय कोर्सेस जे स्ट्रेंथ अँड कंडिशनिंगचा कोर्स करायला बाहेर गेलेले. इफ इट वुड हॅव नॉट बीन माय पेरेंट्स म्हणजे आई बाबांनी किंवा बहिणींनी वगैरे फॅमिलीनी जर हे नसतं केलं की नाही जा तू असं तसं, तर इट वुड हॅव बीन व्हेरी डिफिकल्ट. कारण की तेव्हा हा खूप वेगळा कोर्स होता आणि टू इन्व्हेस्ट सो मच मनी एफर्ट नॉट नोईंग द स्कोप. म्हणजे माझ्या आईनी किंवा बाबांनी मला सांगितलेलं आठवतंय की स्कोप इज समथिंग विच यू मेक अवेलेबल फॉर युअरसेल्फ. तुम्हाला बाहेर ओके यू आर इंजिनियर, तुमची पाथ सेट असते की तुम्ही ग्रॅज्युएशन करा, हे करा ते करा ते करा आणि यू आर इंजिनियर. ते ह्याची अशी पाथ नव्हती. ह्याच्यात कशा भरपूर स्ट्रीम्स असतात. तुम्हाला स्पेशलायझेशन कशात करायचंय म्हणजे 1000 गोष्टी असतात. आणि त्याच्यानंतरही असं नसतं की इंजिनियरना कसं कोणीतरी इन्फोसिस घेतं, समवन विल हायर देम. आपल्याकडे असं नसतं. इट इज यू विल मेक युअर फ्युचर. हा. सो म्हणून इट वॉज अ चॅलेंज फॉर मी. आणि तेव्हा खूप लोकांनी बोललं की हे कशाला करताय तिला हे ते 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 असं तसं. आणि ते झाल्यावर मग मी तिकडे जेव्हा ऑलिम्पिक सायकलिंग पॅराऑलिम्पिक सायकलिंग टीम बरोबर आय डिड इंटर्नशिप्स वगैरे, त्याच्यानंतर मी तिकडून मी आईला म्हटलं की नाही आय वॉन्ट टू कम बॅक ना. त्याच्यानंतर अजून सगळ्यांनी मला वेडं ठरवलं की तिकडे गेल्यावर जॉब करतेस, सगळं चांगलं करतेस, तुला परत कशाला यायचं इकडे इंडियात असं. पण आय हॅड अन विजन की नाही म्हणजे तिकडे कसं होतं ना की तुम्ही फॉरेनर असता ऍट द एंड ऑफ द डे. म्हणजे यू आर नॉट द किवी पीपल ना. सो ऍट द एंड ऑफ द डे तुम्हाला ते बॅरियर येतं. तुम्हाला एलिट ऍथलीट बरोबर काम करायचं असेल की इट इज काइंड ऑफ अ बॅरियर. असं नाही म्हणत की ते घेणार नाही बट चान्सेस आर लेस. सॉरी टू इंटरप्ट यू. एवढ्या वर्ष राहून आमचं तेच होतंय शेवटी आपण इथे आलोय म्हणजे असं आलोय. करेक्ट. आणि इंडियात म्हणलं तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी कसं होतं ना, तुमचं शिक्षणामुळे असू दे, तुमच्या कामामुळे असू दे, तुम्हाला एलिट लेवलवर काम करायला मिळतं. आणि मला खूप जास्ती प्रमाणात आय वॉन्टेड इंडियन ऍथलीट्स टू बी बेटर. माझा एक सिम्पल गोल होता की मी इंडियन आहे, माझ्या कंट्रीचे ऍथलीट्स जास्ती चांगले झाले पाहिजेत. सो हाऊ आय कॅन कॉन्ट्रीब्युट टू दॅट रादर दॅन ओके आय अंडरस्टँड की खूप लोकांना बाहेर राहायला आवडतं. मला एवढा काही त्याच्यात इंटरेस्ट नव्हता. न्यूझीलंड खूपच सुंदर आहे, अप्रतिम देश आहे. पण आय ऑलवेज हॅड दॅट ड्रीम की नाही मला इंडियन ऍथलीट साठी काम करायचं. सो आय केम बॅक. त्याच्यानंतर अजून सगळ्यांनी ओरडलं की हे काय असं तसं तसं तसं. पण लकीली एव्हरीथिंग फेल इन टू प्लेस आणि इट इज
सो फार इट इज गोइंग व्हेरी गुड इन स्पाइट ऑफ करोना ऑल्सो. सो आहे आता म्हणजे इट इज अ गुड थिंग. आणि इथे इट वॉज, आपण मिताली राजला बघतो, झुलन गोस्वामीला बघतो, हो. स्मृती मंद, ऑल बिग बिग नेम्स यू टेक आणि वी सी देम. पण ते इथपर्यंत कसे आले आणि स्टील व्हॉट दे डू इज व्हेरी इंटरेस्टिंग. आणि ते रोज त्यांना इन अँड आउट एवढी वर्ष खेळून पण ते एवढं हे करतात, स्वतःला ग्राइंड करतात, की ते बघून यू फील अनदर लेवल, की ओके आय हॅव टू डू समथिंग मोर नाव. मोटिवेशन. म्हणजे हे नुसतंच आपण नुसतंच एवढंच केलंय आताची. वी हॅव टू अचीव्ह सो मच मोर ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. आणि तेच इट येणार इज होते मी. अमेझिंग. ते सॉरी टू इंटरप्ट. आता तेच हा. येणार होते, मोटिवेशन कुठे तुला, म्हणजे काय मिळालं, सो कुठे मिळालं ते बघून? motivation was always my mother or my father who used to give me liberty to do things out of the box. म्हणजे हो, त्यांनी आम्हाला कधीच सांगितलं नाही की घरात बसा, हे करा, ते करा. काहीतरी बरोबर. वेगळं कर तू कायम. म्हणजे असं हे काय म्हणेन, हे काय नॉर्मलच करतेस, काहीतरी वेगळं कर, हे कॉन्स्टंट चाललायचं. आणि त्याच्यामुळे ऑलवेज, आणि ते कसं होतं ना, वन्स यू गेट इन टू द स्पोर्ट्स थिंग, की तुम्हाला ते स्पोर्ट्स डेव्हलप्स यू ऑल ऑफ, लाईक इट चेंजेस यू ॲज अ पर्सन. तुम्हाला डिसिप्लिन येतो, तुम्हाला बरोबर. खूप सारे व्हॅल्यूज असतात ते शिकवले, ऑटोमॅटिक शिकले जातात स्पोर्ट्स. आणि बरोबर. देन यू कीप इंटरॅक्टिंग विथ सो मेनी पीपल. माझं फील्ड Yeah. खूप इंटरेस्टिंग आहे, की मला वेगवेगळं भरपूर स्ट्रीम्स ऑफ पीपल आय मीट. आणि त्याच्यामुळे काय होतं ना, एव्हरी पर्सन इज अ मोटिवेशन, की एव्हरी पर्सन हू तेच. इवन लुजेस वेट, त्याच्या मागे एक हम्म. स्टोरी असते, की मला हे का करायचंय. आणि ती स्टोरी वेन यू हिअर, दॅट टाइम यू रिअलाइज की तुम्ही किती, तुमच्यासाठी इट माइट बी जस्ट अ वेट लॉस ऑफ 2 kgs फॉर समवन एल्स, पण त्यांच्यासाठी ते किती महत्वाचं असतं. फॉर समवन, फॉर एक्झाम्पल, आता माझ्याकडे एक आलेला की त्याला ऍपनिया होता, किंवा ओके. मास्क लावून झोपायचा, किंवा ही हॅड डायबिटीज, हे ते. सो त्याचं एकच ड्रीम होतं, की मला मुलाचा जेव्हा स्पोर्ट्स डे असतो, तर त्याच्याबरोबर मला, आय वॉन्ट टू बी देअर विथ हिम, आय वॉन्ट टू बी एबल टू रन विथ हिम, की त्याला मेडल मिळावं त्या स्पोर्ट्स डेला. असं बरोबर. पेरेंट्स जातात, असं तसं. सो त्याचं तेवढीच ड्रीम होती. आणि ही गॉट दॅट, ही सेंड मी पिक्चर्स वगैरे, की हे बघा, बिकॉज ऑफ यू आय अचीव्ड इट. आणि माझ्यासाठी इट वॉज जस्ट अनदर पेशंट ऑर अनदर पर्सन, हू आय वर्क विथ. पण त्याच्यासाठी इट वॉज सो मच मोर देन जस्ट दॅट वेट लॉस जर्नी. सो बरोबर. एव्हरीथिंग टीचेस यू आणि एव्हरीथिंग ग्रोज यू. आणि ते एक्सपिरियन्स फार इंटरेस्टिंग असतात. म्हणजे आय ऑलवेज से की माझं फील्ड इज हॅव्हिंग सो मच डायव्हर्सिफिकेशन इन इट, की तुम्हाला खूप, म्हणजे स्पोर्ट्सचीच लोक नाहीये, तुमच्याकडे रेक्रिएशनल पॉप्युलेशन येतं, तुमच्याकडे अल्ट्रा मॅरेथॉन रनर्स येतात, किंवा मग देर आर सो मेनी पीपल हू कम, पायलट्स येतात आमच्याकडे हेल्थ चेकअप साठी, किंवा ओके. त्यांचं वाव. फिटनेस वाढवायला. असं. सो इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग प्रोफेशन. आणि आवर ओनली जॉब इज टू डू द परफॉर्मन्स एनहान्समेंट आणि इंजुरी प्रिव्हेन्शन. आणि इन स्पाइट ऑफ बिंग सच अ सिम्पल जॉब, वी गेट टू इंटरॅक्ट विथ सो मेनी अमेझिंग पीपल. म्हणजे इट इज त्यांच्या स्टोरीज ऐकणं, काम बरोबर. करणं, त्यांचं डिवोशन, डेडिकेशन, डिसिप्लिन, बरोबर. हे सगळं तुम्ही शिकत जाता. आणि मग ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम काय होतं ना, की तुम्ही पण चांगल्या चांगल्या गोष्टी डेव्हलप करत जाता त्याच्यात. Obviously. आणि यू स्टार्ट फॉलोइंग देम, यू स्टार्ट एन्जॉईंग युअर वर्क मोर बिकॉज ऑफ द पीपल हू कम टू यू. सो ते फार इंटरेस्टिंग आहे. So असं एक वेगळं इंटरेस्टिंग प्रोफेशन आहे, विच इज नाव इंडियामध्ये खूप अपकमिंग प्रोफेशन आहे. इट इज डेव्हलपिंग, इंडस्ट्री इज डेव्हलपिंग, आणि इट विल बी अ गुड फ्युचर, म्हणजे ऍज अ एसएनसी म्हणून, इफ समवन इज थिंकिंग ऑफ इट. तर ते प्रबोधनकार ठाकरे संकुल इथपर्यंतचा प्रवास कसा अनुभव होता? सो मी कोकिलाबेन अंबानीला होते, मी जसं सांगितलं तसं. सो बरोबर. आम्हाला तिथे खूप जिमनॅस्ट यायचे आमच्याकडे, फिमेल जिमनॅस्ट. सो द जिमनॅस्ट असं क्लबचं नाव आहे. मिस्टर हरीश परब सर घेतात तिकडे. ही इज द कोच ऑफ ओके. दॅट क्लब. आणि आमच्याकडे खूप जिमनॅस्ट यायचे फिमेल, की ज्यांना ACL इंजुरीज आहे, ज्यांना शोल्डर इंजुरीज आहे. सो एकदा असंच आय वॉज ट्रेनिंग वन ऑफ द फिमेल्स, अदिती गांधी तिचं नाव आहे. तिचं ACL टेअर झालेलं. ओके. आणि शी वॉज
शी वॉन्टेड टू गेट बॅक रिअली, म्हणजे एवढं तिचं स्ट्रॉंग विल पॉवर होतं ना की मला परत यायचं हे ते ते. सो आय वॉज वर्किंग विथ हर. मग ती म्हणली की विल यू कम टू माय जिम, म्हणजे त्यांचं जे जिमनॅस्टिक्सचं जिम आहे, की तिकडे तू येशील का, बघशील का, किंवा असं तसं तसं. आय स्टार्टेड डेव्हलपिंग इट, की आय स्टार्टेड इट. इट इज वन ऑफ द स्पोर्ट विच यू कॅनॉट प्ले युअरसेल्फ. म्हणजे नाही तुम्ही का? बॅडमिंटन उद्या खेळू शकता, नुसतं रॅकेट घेऊन बघू तरी शकता की काय यूज होऊ शकतं काय नाही. क्रिकेट खेळू शकता, बरोबर. जिमनॅस्टिक्स तुम्ही खेळू नाही शकत. नाही तुम्ही शकत. अर्ली एजला करू शकता. सो दिस वॉज वन ऑफ द मोस्ट चॅलेंजिंग जॉब माझ्यासाठी, टू अंडरस्टँड द रिक्वायरमेंट ऑफ इट. तुम्ही बुकिश खूप वाचता, वाचून वाचून ठीक आहे, पण वेन यू ऍक्च्युअली डू इट. तर मी कधी केलं नाही, पण देन आय स्टार्टेड इंटरॅक्टिंग विथ द कोच, की तुम्हाला ओके. काय लागतं, काय हे, व्हॉट इज द रिक्वायरमेंट. स्टार्टेड टॉकिंग विथ द ऍथलीट्स हे ते. सो तेव्हा तिने मला सजेस्ट केलं की वाय डोंट यू कम देअर, किंवा हरीश सरांनी सजेस्ट केलं अलॉंग विथ अवर, की वाय डोंट यू जॉईन अस ओव्हर हिअर इन्स्टेड ऑफ आर ऍथलीट्स कमिंग देअर. तू इथे का नाहीत आमच्याकडे शिकवायला. मग त्यांनी हे केलं की नाही तू ये इकडे, असं तसं तसं. आणि मग दॅट जर्नी स्टार्टेड, ओ. की आय स्टार्टेड गोइंग टू प्रबोधनकार ठाकरे. आय स्टार्टेड वर्किंग देअर. सो लॉंग टर्म ऍथलेटिक डेव्हलपमेंट प्रोग्राम, जो 3 वर्षापासून ते वरच्या लेवल पर्यंत तुम्ही काय काय केलं पाहिजे, काय काय एजला. सो असा आम्ही एक डेव्हलप करायचा तिथे प्रयत्न करतोय. म्हणजे असं नाही म्हणणार की 100% पिटपॅट आहे, बिकॉज इट्स काय म्हणतात, इट्स अ इंडस्ट्री वेअर इट यू चेंज थिंग्स, यू मॅनिप्युलेट थिंग्स, यू इम्प्रोवाइज थिंग्स. सो आम्ही त्या ह्याच्यावर काम करतोय, की जो यंगेस्ट लॉट आहे तिथून ते एलिट जिमनॅस्ट पर्यंत, हाऊ शुड अ जिमनॅस्ट प्रोग्रेस फ्रॉम अर्ली स्टेजेस टू एलिट लेवल. सो असा तो मग प्रोग्राम सुरू झाला. आणि मग तो अरविंद दादा आहे तिकडे. सो त्यांच्यामुळे ही बॅकटेटअप, आणि मग हरीश सर होते, आणि मग इट जस्ट स्टार्टेड. मग अदिती होती. सो वेन एव्हर आय एम नॉट देअर, अदिती इज देअर, की ती आता बघते माझ्या ह्याच्या खाली, की किंवा वंदिता रावल आहे, सो शी लुक्स आफ्टर इट. आणि इट वॉज म्हणजे इट इज अ प्रोजेक्ट इन मेकिंग. होपफुली विल गेट लॉट ऑफ जिमनास्ट फ्रॉम देअर, हू विल रिप्रेझेंट इंडिया वन फाईन डे. आता तिकडे सगळे आहेत ते छोटे छोटे आहेत सध्याचे, जे आम्ही काम करतोय ते. मोठे पण आहेत एलिट लेवलला, हु हॅव ऑलरेडी हॅव देअर नेम, आणि दे आर डुईंग वेल. नॅशनल लेवल असू दे, युनिव्हर्सिटी, इंटरनॅशनल लेवलला. होपफुली दे विल ऑल्सो क्वालिफाय. पण जो यंगर लॉट आहे, they will be taking time, आणि we are looking forward for them as well, की how will this program go and how will it work with them. So असं it is a journey in making सध्या. So बरोबर. hopefully it will happen. बघायचं आता नाही. कसं होतं. नाही, सगळ्या आमच्या सदिच्छा तर तुझ्या सोबत सगळ्यांच्या आहेस. तू एक छान वर्क, जे काम आपल्याला आवडीचं काम करायला मिळणं हे खूप कमी भाग्य पडतं. लागतं. तेच ना. तर कसा आहे आता इथे अनुभव तुझा? म्हणजे अ, सगळ्या आपल्या लेडीज टीम जे आहेत संघासोबत कसा अनुभव येतो? कसा आहे त्यांचा पण? खूप छान आहे. कसं असतं ना, जेव्हा तुम्ही इंटरनॅशनल लेवलला काम करता, तेव्हा तुमचं काम इज मोर इझियर आय वुड से. कारण की ह्या लेवलला कसं होतं ना, तुम्हाला ते ऍथलीट स्वतःच एवढे मोटिवेटेड असतात आणि डेडिकेटेड असतात, की तुम्हाला त्यांना सांगायला लागतं, अरे यू डू दिस. आणि मग ते करणारच. म्हणजे तुम्हाला हे करायला नाही लागत, केलं की नाही, केलं की नाही. तुम्ही एक सांगितलं की ते 4 करणार. सो ते तुम्हाला कंट्रोल करायला लागतं, की नको एकच कर, 4 नको करू. सो बरोबर. बट इट इज अ व्हेरी इंटरेस्टिंग हे जर्नी. आणि कसं असतं, की यू हॅव मिक्स बॅच. म्हणजे खूप एक्सपिरियन्स लोक पण आहेत, खूप ज्युनियर लोक पण आहेत. सो तुम्हाला तो बॅलन्स त्यांच्यात ठेवणं, किंवा कोणाला किती करवणं, कोणाला उद्या मॅच आहे तर त्यांनी काय करावं, किती करावं, काय बरोबर. नको करू दे, काय रिकव्हरी करायचं होत बघा. नाही. आणि हे सगळ्याचं आता बीसीसीआय डॉक्युमेंटेशन पण करतं. सो त्यांचं सॉफ्टवेअर पण आहे. सो काम फक्त ग्राउंडवर नसतं किंवा जिम मध्ये नसतं. तुम्ही परत आलात की तुमचं सगळ्यांचं जेवढे प्लेयर आहेत त्यांचं डॉक्युमेंटेशन पण करायला लागतं तुम्हाला. त्यांनी आज काय केलं, किती ओके. केलं. तर ते सगळं तुम्हाला त्या सॉफ्टवेअर मध्ये इनपुट टाकावा लागतो. ओके. असं. आणि रेकॉर्ड. मग त्याचा डेटा स्टोअर होतो बीसीसीआय कडे. सो त्यामुळे इट्स अ 24 hour जॉब. तुमचा जॉब चालू राहतो. ऑफकोर्स पेपर वर्क इज द इझियर पार्ट ऑफ इट. तुम्हाला हो, जस्ट बरोबर. इनपुट करायचं. पण दॅट डे द हेल्प ऑफ द फिजिओ तुम्हाला इम्प्रोवाइज पण करायला लागतं, की आज तुमचा हात दुखतोय.
हम्म. इट इज माय कॉल वेदर टू लोड यू अप ऑर नॉट. म्हणजे आय शुड हॅव दॅट मच सेन्स की तुमचा जर फिजिओ मला सांगतोय की बी केअरफुल अबाउट युअर शोल्डर, तर मग मी काय करायचं किंवा त्या बरोबर. ऍथलीटनी केलं पाहिजे की नाही. नाही. सो दॅट इज हा. अनदर थिंग टू डू. सो दॅट इथे कसं आहे ना, इथे एज ऑफ द क्लिफ आहात तुम्ही. whether you want to do it, whether you should do it, or whether you should take the risk, not take the risk असं. कारण की ऍथलीट विल ऑलवेज वॉन्ट टू डू इट. ते सांगणारच की नाही नाही आम्ही करतोच. बट इट इज आवर जॉब टू नाही, ओके वी नीड यू फॉर द मॅच, डोंट डू इट. टू मेक हिम अंडरस्टँड ऑल्सो की नाही का नाही करायचं तुम्ही किंवा का करायचं, हे बरोबर. सांगणं आणि समजून देणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि पण ह्या लेवलला द जॉब कन्सिडरिंग टीचिंग पॉइंट ऑफ व्ह्यूनी इज व्हेरी इझी. ओके. पण the task comes to make sure that they are not injured throughout the series or they are not overloaded. आम्ही त्याला लोड मॉनिटरिंग म्हणतो की ओके. कोणी किती केलं पाहिजे आणि हा. त्यांचं किती लोड असतं, हे सगळ्याचं कॅल्क्युलेशन असतं. सो ते ओके. कॅल्क्युलेट करणं आणि त्यांचा वर्कआउट प्रोग्राम बनवणं किंवा ऍथलीट्स मोस्ट ऑफ देम हॅव डायटिशियनिस्ट, न्यूट्रिशनिस्ट आहेत. पण ते खाणं मिळतंय की नाही, किती मिळावं किंवा ऑइली आहे का, हे ते हा. प्रेशन होतंय की नाही, त्यांचा बरोबर. युरिन कलर इज फाईन ऑर नॉट, डिहायड्रेटेड नाहीये ना, बरोबर. असं. ते छोट्या छोट्या गोष्टी असतात, बट दे ऍड अप ऍट द एंड ऑफ द डे. किती वेळ वॉर्मअप केला पाहिजे, बरोबर. कुठचे स्पेशल स्ट्रेचेस केले पाहिजेत का कोणी. सो त्या सगळ्याचं लक्ष ठेवणं आणि ते सगळ्यांना देणं, फिजिओ बरोबर सारखं बोलणं की कसं आहे काय आहे, किंवा फिजिओला रिव्ह्यू देणं की नाही आज मला हिचं थोडंसं हे वाटतंय, विल यू बी एबल टू चेक इट अँड गिव्ह मी अ रिप्लाय टू इट, असं. ओके. तो जॉब जो आहे की टू एनहान्स द परफॉर्मन्स ऍट द सेम टाइम प्रिव्हेंट द इंजुरी आणि मॉनिटर इज व्हेरी इम्पॉर्टंट ऍट दिस लेवल. बरोबर. सो इट्स अ डिफरंट चॅलेंज, पण हो. इट इज फन. ऑफकोर्स चॅलेंजिंगच जॉब आहे. आणि ऍट द एंड ऑफ द डे वेन यू कॅरी इंडियाज लोगो, तुमच्यावर डोक्यावर तेवढंच प्रेशर असतं की बरोबर. सी ऍट द एंड ऑफ द डे आय एम ऑल्सो बिग फॅन ऑफ एव्हरी वन हु इज युअर इन द इंडियन टीम. So you will, ऑफकोर्स. at the end of the day, I have to control ki nahi, okay, she's this, she's that, you have to do, you have to be professional. And it is fun, but if you ऑफकोर्स take it as म्हणजे a challenge, it is fun. If you take it as a pressure, then it's a tension. बरोबर होईल की नाही ज्या दिवशी हा विचार केला तेव्हा you will be बरोबर. screwed. Because you can't keep thinking about it. You just have to do your job, think smartly, and think according to the requirements. So बरोबर. असं हे आहे. So म्हणजे it is fun. I'm enjoying it so far. ऑफकोर्स एन्जॉय म्हणजे एक आनंद आणि रिस्पॉन्सिबिलिटी त्याचा एक Correct. मध्य तुम्ही साधलाय. बरोबर. Correct. Correct. करेक्ट. आणि सध्या कसं आहे ना, बायो बबल आहे. सो तो एक ऍडेड टास्क आहे आमच्यासाठी त्या कोविडमुळे की तुम्ही तुमचे प्लेयर्स नीट आहेत की नाही, तुम्ही नाही ना बायो बबल हे करत आहात, असं बरोबर. तसं. सो आम्हाला काही काही गोष्टी, जसं आम्ही बाहेर नाही जाऊ शकत, इथून फक्त ग्राउंड फ्लोअरवर जाऊ शकतो किंवा तिथून बसमध्ये जाऊ शकतो, बस टू स्टेडियम, दॅट्स इट. तेच मी असंच तर आता त्या प्रश्नावरच येणार होते आणि छान तुम्ही विषय काढला की काय आता हे जे जागतिक सिच्युएशन आहे सगळे फेस करतायत की करेक्ट. कोविडचं, तर खेळाडू आणि तुम्हाला काय कसं म्हणजे तुम्ही कसं हँडल करता आणि कशी काळजी घ्यावी लागते तुम्हाला? पहिलं तर म्हणजे इथे त्यांनी बायो बबल करूनच ठेवलंय. बीसीसीआयचे ओके. रूल्सच आहेत. त्यांनी नॉर्म्स बनवूनच ठेवले. आमच्या बरोबर कायम डॉक्टर असतात, मेडिकल ऑफिसर असतात की हू मेक शुअर. मॅनेजर्स आहेत की जे 24 तास मॅनेजर काम आमचे करत असतात बिचारे, की सगळं येतंय की नाही. म्हणजे इट्स अ थँकलेस जॉब त्यांच्यासाठी. आणि कसं असतं, फ्लोअर्स रेस्ट्रिक्शन असतं की ह्या फ्लोअरवरच तुम्ही जाऊ शकता किंवा ह्या सर्टन एरियाज आहेत तिथे यू कॅन गो. लिफ्ट बिफ्ट आहेत की तुम्ही हीच लिफ्ट वापरू शकता, इथून इथेच जाऊ शकतात, असं. सो त्यांनी ते क्रिएट करून ठेवलेलं आहे बायो बबल. अदर दॅन दॅट वी हॅव टू फॉलो. कोरोना टेस्ट होतात आमच्या. जसं उद्या मॅच आहे तर आज झाली, किंवा जे 6 दिवस क्वारंटीन होतं त्याच्यात 2-3 टेस्ट झाल्या, असं. अच्छा. सो एव्हरी नाव अँड देन चेकअप्स असतात. पण वी हॅव टू मेक शुअर की वी आर फॉलोइंग द रूल्स अँड रेग्युलेशन्स. बरोबर. आम्ही मास्क लावतोय, सॅनिटायझर यूज करतोय, हे ते. आणि वी फॉलो द जनरल गाईडलाईन्स ऑल्सो विच इज मेड बाय बीसीसीआय कोविडसाठी. सो त्यांनी एक करून ठेवलेलं आहे. पण कसं होतं की यू नेव्हर नो व्हॉट विल हॅपन. इथला जो बरोबर. स्टाफ आहे
तोही बायो बबल मध्ये आहे. म्हणजे असं नाहीये की कोणी बाहेरचं येतंय जातंय, सगळे जेवढे काम करतायत काळजी घे. एव्हरीवन इज इन द बायो बबल. त्यांच्या पण टेस्ट होतात, ते इथेच राहतात. सो असं सगळं आहे ते. म्हणजे इट्स अ वेल मॅनेज्ड हे की बरोबर. सिक्युअरली होईल होपफुली. सो ऑल वी कॅन होप इज की कोणाला होणार नाही कोविड आणि एव्हरीवन विल बी फाईन. अदर होपफुली. दॅन दॅट फॉलो नॉर्मल प्रोटोकॉल्स आहेत ते फॉलो करतो. आम्हाला वेगवेगळे रूट्स बनवलेले आहेत, चॅनल्स बनवलेले आहेत, की त्याच्यातूनच आम्हाला जायचं असतं, आम्हाला जायचं नाही. तर हे असं सगळं आहे त्याच्यात. तर मुलांचं क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर आपल्याकडे महिलांचा क्रिकेट संघ, काय थोडा त्यात काय जाणवतंय तुम्हाला? काही फरक दोघांना म्हणजे सारखीच ट्रीटमेंट आणि फॅसिलिटीज वगैरे मध्ये काय काही सारख्याच मिळतात? ग्लॅमर जास्त मुलांचं क्रिकेटमध्ये आपण बघतच आलोय. कम्पेअर टू दॅट तुम्हाला बोलायला आवडेल का की काय महिलांच्या क्रिकेट संघाचं? कसं आहे ना, की मेन्सचं क्रिकेट होतं, ते खूप आधीपासून आहे बीसीसीआय कडे. म्हणजे इफ यू सी बीसीसीआय आय थिंक सो एक माझ्या मते दुप्पट वर्ष बीसीसीआय कडे बॉईज क्रिकेट आहे. आणि इफ यू सी द नंबर ऑफ ग्रुप्स विच दे हॅव किंवा क्लब क्रिकेट म्हणा नॅशनल इंटरनॅशनल लेवल्सवर, तर बॉईज आर हॅव्हिंग मोर नंबर ऑफ मॅचेस. असं नाहीये की बीसीसीआय प्रयत्न नाही करत आहे वुमेन्स क्रिकेटवर आणायचा, पण ऑल ऑफ अ सडन ते नाही येऊ शकत. देर इज अ पाथ विच इज सेट. बीसीसीआयचं एक विजन आहे की त्यांचाही गोल आहे की वुमेन्स क्रिकेट मेन्स क्रिकेटच्या बरोबर यायला पाहिजे. पण त्यांना कसं आहे ना, तसं बघायला गेलं जर इफ यू कम्पेअर नंबर ऑफ गर्ल्स आणि बॉईज प्लेइंग क्रिकेट, तर त्याच्यात खूप डिफरन्स आहे. म्हणजे आधी मी जेव्हा आता मला आठवतंय वेस्ट झोनल्स असायच्या आधी. सो फक्त 4च मॅचेस होत्या. व्हेअरएज आता त्यांनी जाऊन यू हॅव 6 मॅचेस, यू हॅव T20 आले. सो बीसीसीआय इज ऑल्सो पुटिंग अप एफर्ट्स हे करायला. ओके, आय अंडरस्टँड की द लेवल इज व्हेरी डिफरंट, लेवल ऑफ क्रिकेट. आणि दुसरं कसं आहे की इट इज ऑल्सो अ फॅक्ट दॅट वुमेन्स क्रिकेट इज नॉट वॉच्ड सो मच. व्ह्युअर्स नाही मिळत व्ह्युअर क्रिकेटला. आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला टीआरपी नाही मिळालं की तुम्हाला स्पॉन्सर्स नाही मिळत. आणि मग तिथून सगळा घोटाळा होतो. नॉट दॅट द स्टँडर्ड इज बॅड, द स्टँडर्ड इज एक्सलंट. बी इट इंडिया असू दे किंवा दुसरे देश असू दे, स्टँडर्ड इज देअर. पण ऍट द एंड ऑफ द डे यू कॅनॉट कम्पेअर मेन्स क्रिकेट आणि वुमेन्स क्रिकेट. म्हणजे देर विल ऑलवेज बी, एक तर फिजिकली खूप डिफरन्स आहे आपल्यात, आणि दुसरं म्हणजे प्रेक्षकांचं जे बघणं असतं. आता म्हणा इट हॅज इम्प्रूव्ह ड्रास्टिकली जेव्हापासून इंडिया हे झालंय, काय म्हणतात आपल्याला, वर्ल्ड कप असू दे किंवा जेव्हापासून मीडिया कव्हरेज यायला लागलंय तेव्हापासून इट हॅज इन्क्रीज्ड अ लॉट. पण अजून फुटफॉल्स वाढले ना, जर अजून लोकांचा सपोर्ट मिळाला, बॅकअप मिळाला, तर इट विल ग्रो क्विकर. बरोबर इज व्हॉट इट इज. पण नाही, फॅसिलिटीज वाईज अँड ऑल, येस वी आर गेटिंग देअर, नॉट दॅट वी आर नॉट. दे आर बीइंग, काय म्हणेन मी, की दे आर पुटिंग इन एव्हरीथिंग. जेवढे एफर्ट्स होईल तेवढे बीसीसीआय इज पुटिंग इन, की तुमचं जेवढं मुलींचं क्रिकेट वाढेल त्या दिशेला जाईल ऍज त्या मच ऍज पॉसिबल. दृष्टिकोनातून काही पावलं उचलली जात आहेत का तुमच्या हो, दृष्टीने? जात आहेत. ग्रासरूट लेवलला वाढवलं जात आहे क्रिकेट, किंवा नंबर ऑफ मॅचेस वाढवल्या जात आहेत. म्हणजे जास्ती मुली खेळतील, नंबर ऑफ टुर्नामेंट्सही वाढवल्या जातील ओव्हर द इयर्स. पण त्याला वेळ लागेल, असं ते पटकन नाही होणार. हा, कारण की कसं होतं ना, मुलांचं जरी बीसीसीआय कडे क्रिकेट नसेल तरी नुसतं क्लब क्रिकेट तरी बघितलं जरी मुलांचं, तरी ते खूप आहे. सो तसं अजून मुलींना यायला इट विल टेक सम टाइम, पण इट विल बी देअर वन फाईन डे. म्हणजे होपफुली विदिन 5-6 years यू शुड सी लॉट ऑफ डिफरन्स. कारण की ज्या यंगर लॉट आहे ते व्हेरी गुड. आणि कसं होतंय की दे आर फॉलोइंग बिग पीपल. म्हणजे आता जे बिग लेजेंड्स आहेत, जे दे आर फॉलोइंग देम. सो अवेअरनेस जास्ती आहे, त्यांना माहिती आहे त्यांना काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. आणि वन्स यू स्टार्ट डुईंग इट फ्रॉम अर्ली स्टेजेस, तुमचा तेवढा स्पॅन वाढतो क्रिकेट खेळायचा.
बरोबर. सो दॅट इज वंडरफुल थिंग. आणि आता कॉमनवेल्थ मध्ये क्रिकेट ऍड होत आहे किंवा वी आर गेटिंग अंडर 19 होपफुली विल गेट अ वर्ल्ड कप फॉर फिमेल्स. अंडर 23 साठी येतील टुर्नामेंट. सो इट इज आधी अंडर 23 एज ग्रुप पण नव्हता. नाव बीसीसीआय स्टार्टेड अंडर 23 एज ग्रुप. सो ती एक ओके. अजून एक टुर्नामेंट वाढली की 19 मधून डायरेक्ट मुली सिनियर्स नाही खेळत, 23 पण आहे असं. सो दे विल ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम इट विल ग्रो. बरोबर. आणि तर अशा या स्टेप्स आहेत, बरोबर. होत आहेत. होणार, म्हणजे ते होणार. हळूहळू हळूहळू डेव्हलपमेंट होणार त्याची. बरोबर, ऑफकोर्स. आणि तुमच्यासारखे एवढे छान करिअर ओरिएंटेड आणि मेहनती लोक जर मिळाले आहेतच, तर का नाही खूपच लवकर क्रिकेट इंडियन विमेन्स क्रिकेटचं खूप प्रोग्रेस होणार. आणि करेक्ट. काय वाटतं, काय बदल व्हावेसे वाटतात किंवा काय असं वाटतं की अजून काय झालं पाहिजे बदल, किंवा असं काही वाटतं का काही बदल करावासे किंवा व्हावेसे? क्रिकेटमध्ये इन हो, टर्म्स ऑफ क्रिकेट तुमच्या हो, ओव्हरऑल क्रिकेट आणि किंवा इंडियन विमेन्स क्रिकेट आणि ओव्हरऑल क्रिकेटच्या जगात किंवा खेळाच्या एक जगात. बदल असं काही नाही केला पाहिजे. पण राईट नाव आता कोविड नंतर द ओनली बिग चॅलेंज फॉर ऍथलीट्स इज टू गेट बॅक टू देअर स्पोर्ट इंडिव्हिज्युअली. सो बेसिक सध्याची स्ट्रगल जी आहे हम्म, इज टू स्टार्ट द नॉर्मल लाईफ. बरोबर. आणि येस. जेवढं ते नॉर्मलाइज होणार त्याच्याशिवाय म्हणजे एव्हरीबडी इज वेटिंग. ऍथलीट्सना काही पर्याय नाहीये सध्या, असं बरोबर. झालेलं आहे. सो दे शुड जस्ट कीप ऑन गोईंग. म्हणजे करोना इज समथिंग विच विल गो ऑफ नाव, की वॅक्सिन झालेत, सगळं आलंय. सो बदल असा काही नाही. नंबर ऑफ फुटफॉल्स वाढले. म्हणजे लोकांनी जेवढं सपोर्ट होईल, जेवढं ते मेन्स क्रिकेटला सपोर्ट देतात, तेवढं जर वुमन्स क्रिकेटला द्यायला लागले तर इट विल बी व्हेरी इझी फॉर द वुमेन क्रिकेटर्स टू गेट दॅट. कारण की द मिनिट यू गेट स्पॉन्सरर्स, बीसीसीआय बसलेलंच आहे. बीसीसीआय वॉन्ट्स टू डू थिंग्स, पण बिकॉज स्पॉन्सरर्स मिळत नाहीत, कारण की लोक बघत नाहीत टीव्ही, टीआरपी कमी आहे किंवा लोक स्टेडियम मध्ये येत नाही. मी असं नाही म्हणत आहे, आधीपासून आतापर्यंत खूप डिफरन्स आहे. पण बरोबर. आपली कंट्री, सीइंग द नंबर ऑफ पॉप्युलेशन ऑफ युअर कंट्री, त्या मनाने जेवढी लोक येतात मेन्स आणि वुमन्स क्रिकेटला, ह्याच्यात खूप डिफरन्स आहे. आणि होपफुली as Indians, I mean, we one fine day, we'll get a full jam stadium in India for women's cricket match. ऑफकोर्स. आणि that day everything will change. म्हणजे लोकांचं वे ऑफ लुकिंग ॲट वुमेन्स क्रिकेट will change, which is very important. की असं नाही समजलं पाहिजे. आणि पहिलं तर हे कंपॅरिझन नाही झालं पाहिजे की मेन्स 400 रन स्कोर करतात, ऑफकोर्स वुमन्स नॉट. फक्त 200 करतात. बरोबर. बिकॉज यू हॅव टू सी एव्हरीथिंग. म्हणजे फिजिकल ह्याच्यापासून सगळं बघायला लागतं. आणि दोन्ही गोष्टी समवेअर एकच डाऊन द त्यांच्या लाईन त्यांच्या दॅट जागेवर शुड, आहे. बरोबर. बरोबर. म्हणजे उद्या वेन यू से सचिन तेंडुलकर, सो वी ट्रीट मिताली राज ऍज द सेम, किंवा झुलन गोस्वामी असू दे ना. व्हॉट एक्सेप्शनल हे आहे की शी इज सो ओल्ड, but if you see her day in day out, she's just as fast. She puts in 10 times more efforts. म्हणजे मिताली बरोबर. राजला जेव्हा तुम्ही बघता, तुम्हाला असं वाटणार नाही की ती एवढी वर्ष क्रिकेट खेळतीये आणि तरी पण एवढ्या एन्थुझियास्टिकली बोलतेय क्रिकेट बद्दल, किंवा तेवढंच बरोबर. लहान मुलाला जसं वाटतं खेळायला, तसं तिला अजूनही खेळावं असं वाटतं. म्हणजे इट इज एक्सेप्शनल की एवढी वर्ष यू हॅव द गोल विजन आणि यू वॉन्ट टू प्ले मोर. खरंच आहे. म्हणजे इट इज समथिंग अमेझिंग. आणि आय थिंक पीपल शुड अप्रिशिएट इट रादर दॅन पुलिंग वुमेन्स क्रिकेट डाऊन. आणि हो, तुम्ही ऑफकोर्स. त्यात आम्हालाही केलं मोटिवेशन मिळतं ते बघून तुमच्याकडे, की तुम्ही एवढं अगदी खरतर एवढं, मेहनत आणि ते करून. बरोबर. एफर्ट्स टाकतात की खूप लोक इंडियातली असं बोलतात, पण पेपरमध्ये पण वाचतो, सोशल मीडियावर वाचतो की हे काय पुन्हा करतायत. तर ते तेवढं सोपं नसतं. नाही, त्याच्यात नाही. एक रन स्कोर करायला पण किती मेहनत असते त्याच्या मागे, ते जो बरोबर. करतो त्यालाच कळतं. आणि खूप इझिली लोक बोलून जातात, हो. बी इट मेन्स क्रिकेट, वुमेन्स क्रिकेट ऑर एनी ऍथलीट. या. तर ते खूप मेहनत घेतात. आता ते परफॉर्मन्स होईल नाही होईल ते शेवटी त्या दिवशी डिसाईड होतं. पण वी सी इट बरोबर. व्हेरी इझिली की अरे काय असाच मारला, पण ते त्यालाच नाही, माहिती बरोबर असतं नाही. की किती त्याने मेहनत घेतलीये तिथपर्यंत यायला. सो प्रत्यक्षात होपफुली ग्राउंडमध्ये जाऊन उतरून खेळणं आणि हे त्याच्या बोलणं खूप खरंच फरक असतो. खूप खूप फरक आहे त्याच्यात. आणि खूप मेहनत लागते, कारण की
फक्त 11च लोक खेळतात ऍट द एंड ऑफ द डे आणि आपल्या कंट्रीचं जेवढं पॉप्युलेशन आहे आणि जेवढी लोक खेळतात त्याच्यामधून इट इज म्हणजे यू हॅव टू बी रिअली गुड टू बी बरोबर. एबल टू कम ॲट दिस लेवल. सो खरंच क्रेडिट आहे ह्या सगळ्यांना की त्यांनी एवढी वर्ष खेळलं आणि त्यांच्यामुळे कुठे आता वुमन्स क्रिकेट आलंय वर. आलं बरोबर. सो इट विल डेव्हलप ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम. पण ऑफकोर्स. हो, थोडा वेळ तर लागणार आहे त्याला. हो ना. तर तू काय सांगशील की कोणी न्यू कमर असतील आणि त्यांना ह्या फील्डमध्ये यायचं असेल आणि किंवा ते तुमच्यासारखंच किंवा करिअर म्हणून कोणाला निवडायचं असेल, तू काय सांगशील? सो स्ट्रेंथ अँड कंडिशनिंगच्या 2 गोष्टी फार सिंपल आहेत. एक तर यू हॅव टू बी गुड इन युअर थेअरी नॉलेज. ओके. तुमचं जी थेअरी आहे की तुम्ही म्हणजे माझं आय हॅव ऑलवेज बिलीव्ड की तुम्हाला पर्सनल ट्रेनिंग करायचंय, तुम्हाला स्पोर्ट्स ट्रेनिंग करायचंय, तुम्हाला रिहॅब करायचंय. तुम्हाला बरोबर. काय करायचं हे ठरवणं खूप गरजेचं आहे. कारण की त्याच्यात खूप स्ट्रीम्स आहेत वेगवेगळ्या. तर बरोबर. ते करणं गरजेचं आहे. दुसरं एज्युकेशन असणं इज अ मस्ट. म्हणजे उद्या तुम्ही जेव्हा नुसतंच उभं राहून डंबेल कर्ल काय मी पण तेच शिकवीन, जिम ट्रेनर पण तेच शिकवेन. पण त्याच्यात वेगळं असलं पाहिजे ना तुम्ही शिकवताना काहीतरी सिन्स यू आर एज्युकेटेड इनफ. काय आणि सो सर्टन काय म्हणजे एज्युकेशनचं काय त्यांनी एक हे धरलं पाहिजे रस्ता की छान त्यांना सो म्हणजे तू काय मार्गदर्शन करशील? सो त्याच्यात कसं असतं ना, की एक तर इंडियामध्ये आता अपकमिंग हे आहे, मी जसं म्हटलं तसं. इंडियात कोर्सेस आहेत, पण ज्याला एवढं अक्रिडेशन नाहीये, जेवढे ओके. अजूनपर्यंत नाहीये. सो ऑस्ट्रेलियन ASCA लेव्हल 1, लेव्हल 2 ओके. आहेत किंवा CSCSचा जो कोर्स, व्हेरी गुड कोर्स फॉर थिअरी नॉलेज. ओके. ASCA जे कोर्स ऑस्ट्रेलियन आहे, दॅट इज व्हेरी गुड फॉर प्रॅक्टिकल नॉलेज. ओके. आणि CSCSचा हा जो अमेरिकन कोर्स आहे, नॅशनल स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग असोसिएशन ऑफ अमेरिका, ओके. इट इज वन ऑफ द टफेस्ट कोर्स. सो ओके. कोणाला जर यायचं असेल तर ACE आहे, ACSM आहे. सो हे सगळे कोर्सेस आहेत, हे करावे. तुम्ही एक कोर्स करा आणि चांगले रेप्युटेड ह्याच्यामधून करा. भले यू टेक 2 इयर्स भले आणि बरोबर. हे कोर्सेस एक्सपेन्सिव्ह आहेत. म्हणजे 30,000, 40,000, 50,000 पासून ते स्टार्ट. सो बरोबर. इट इज नॉट कोणाला तरी वाटतं की इट इज ओन्ली अबाउट जस्ट द वेट लॉस, तर इट इज नॉट. इफ यू टेक इट सिरियसली तर तुमच्याकडे एज्युकेशन असणं इज अ मस्ट. प्रॅक्टिकली तुम्हाला सगळं येणं आणि बरोबर. कोणाकडून करून घेणं, कोणाला करून घेणार. कुठचं व्हेरिएशन देणं, काय बरोबर. देणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो वन्स यू टेक युअर एज्युकेशन इज डन आणि म्हणजे आता मी जेवढं आता मी मास्टर्स पण करतेय माझं. ओके. सो आय एम मी डुइंग तेच आता मास्टर्स इन विचारते पुढची तुझी काय स्टेप आहे? आणि काय सो इट अॅम्बिशन आहे पुढे? इज काय महत्वाकांक्षा काय इट आहे? इज आमचं जे फील्ड आहे, इट इज अ ग्रोइंग फील्ड. सो एव्हरी इयर कोर्स. तुम्ही न्यू रिसर्च वाचता. सो हो. रोज रिसर्च वाचणं, अपडेटेड राहणं इज अ मस्ट इन दिस. मस्त. असं नाही होत की तुम्ही पुस्तकं उघडून झाली, अभ्यास केला, संपला विषय. आहे बरोबर. यू हॅव टू रीड, यू हॅव टू कीप अप. सो मी आता ASCA केलंय, CSCS केलंय, ग्रॅडडिप केलंय. त्याच्यानंतर उल्रिक रार्सनचा ऑस्ट्रेलियाचा जो मास्टर रिहॅब ट्रेनर आहे तो कोर्स. ओके. सो मी खूप सारे कोर्सेस करत राहते. एव्हरी बरोबर. इयर आय मेक शुअर दॅट आय एम डुइंग 1 or 2 कोर्सेस आणि विच आर गुड सर्टिफिकेशन. ऑस्ट्रेलियन, अमेरिकन, UKSCA इज वन ऑफ द कोर्सेस विच आय वॉन्ट टू डू. पण सध्या मी मास्टर्स करतेय आयर्लंडहून. ओके. वाह! So it is about advanced technologies and all that. So advanced sports coaching, परफॉर्मन्स सायन्स मध्ये मी करतेय. हं. सेटांटा युनिव्हर्सिटी आहे आयर्लंडची तिकडून. सो इट इज हं. तुमचं एज्युकेशन तुम्हाला पुढे घेऊन जातं. एज्युकेशन बरोबर. चांगला बेस असेल तुम्हाला तर तुम्ही प्रॅक्टिकली जास्ती चांगला परफॉर्म करू शकता. सो तुम्हाला ऑफकोर्स. बॅलन्स असणं दोन्हीत खूप गरजेचं आहे. इक्वली गुड इन थेअरी अँड इक्वली गुड इन प्रॅक्टिकल. प्रॅक्टिकल. सो पाहत आहे जर कोणाला करायचं, आय डू लॉट ऑफ मेंटरिंग ऍज वेल. सो कोणाला जर ह्याच्यात यायचं असेल तर दे कॅन कॉन्टॅक्ट मी एनिवेअर ऑन सोशल मीडिया वाह! प्लॅटफॉर्म. मी एवढी ऍक्टिव्ह नाहीये सोशल मीडियावर टू बी ऑनेस्ट, पण इफ यू ड्रॉप मी अ मेसेज आय डेफिनेटली हेल्प पीपल. कारण की दिस इज अ स्ट्रीम वेअर इट इज व्हेरी डिफिकल्ट टू नो व्हॉट टू डू आणि इफ समवन येस. इज देअर टू गाईड इट इज ऑलवेज इझियर. आता मला जेव्हा वाटलं की मला हे कसं करायचंय, हां, सो आय तुला हॅड काय लॉट ऑफ कोणी ट्रबल. रस्ता म्हणजे दाखवलं? हे कसं तुला कळलं की सो असं मी स्टेप बाय करत मी स्टेप असं पुढे वेगवेगळ्या म्हणजे गोष्टी
मी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत गेले, हा की आपण हे करूया, ते करूया. बरोबर. म्हणजे तुमचं जे बोकी जसं फिटनेस वॉच आहे, त्या कंपन्यांमध्ये पण मी काम केलं. फिटनेस बरोबर. ट्रेनिंग पण केलं. म्हणजे असं व्हेरियस फील्ड मी करत गेले. कळेल. साइड बाय साइड, साइड बाय ठीक साइड. आहे. आणि इव्हेंच्युअली काय होतं ना, तुम्ही केलंच की तुम्हाला कळतं, की नाही हे मला आवडत नाही, हे नाही हे होते, ते नाही होते असं. सो बरोबर. मग तसं करत, करत, करत तुम्ही शिकता. पण बाय द टाईम तुम्ही ते करता, तुमची खूप इयर्स पण येस. त्याच्यात वाया जातात. सो वन्स इफ समवन इज देअर टू ओके, आय हॅड फ्यू पीपल टू मेंटॉर ॲज वेल. असं नाहीये की मी स्ट्रँडेडच सोडलेले होते वगैरे. नाही सो नाही. माझ्याही आजूबाजूला लोकं होती ज्यांनी मला हेल्प केलं टू नॅरो डाउन धिस थिंग्स. तुला एक्झॅक्टली तू काय केलं पाहिजे. जसं रिहॅब स्पेशालिटी आहे. सो आय ॲब्सोल्युटली एन्जॉय डूइंग द रिहॅब पार्ट ऑफ इट. किंवा स्पोर्ट्सच्या लोकांबरोबर आय डू एक्सिलेंट. रिक्रिएशनल पॉप्युलेशन बरोबर आय डू एक्सिलेंट. सो असं 3-4 ॲस्पेक्ट आहेत व्हिच आय रिअली एन्जॉय डूइंग आणि व्हिच I'm a little bit better than people around me. So ओके. that is something which I have narrowed down to. पण कोणालाही if they have a doubt or if they want any help, they can always reach out to me. आणि आय अंडरस्टँड की इट इज अ व्हेरी डिफरंट फील्ड. सो असं त्याला असं सेट पाथ नसतो काही, की तुम्ही ABCDच करा आणि मग तुम्हाला बरोबर. हे रिवॉर्ड. इट इज ऑलवेज पिक अँड चूज. तुम्हाला काय हे होतं, काय होतं. म्हणजे तुम्ही पर्सनल ट्रेनिंगही करू शकता. मी जसं सेलिब्रिटीजनाही ट्रेन केलेलं आहे. हो. ओके. सो गुड. तो मला ते नाही आवडलं एवढं. असं काही त्याच्यात हे नाहीये. पण इट वॉज जस्ट नॉट मी. म्हणजे मला असं वाटलं नाही, की आय कॅन डू इट फॉर एव्हर. जसं मला स्पोर्ट्समध्ये वाटतं, की नाही आय कॅन डू धिस फॉर एव्हर. इट गिव्स मी दॅट बरोबर. चॅलेंज आणि हे नाही ते तसं. सो असं काही नाहीये. तुम्ही कुठचंही फील्ड चूज करू शकता. ह्याच्यामध्ये कुठची स्ट्रीम चूज करू शकता. पण इट इज व्हेरी मच पर्सनलाइज्ड थिंग फॉर दॅट पर्टिक्युलर पर्सन आणि टू पिक दॅट आउट फ्रॉम देम, टू नो देम किंवा टू नो देअर गोल्स, अँबिशन्स. बरोबर. गोल सेट करणं फार महत्वाचं असतं. खूप सो व्हेन आय महत्वाचं. स्टार्टेड स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग, आय ऑलवेज हॅड दिस थॉट की नाही मला त्या इंडिया लोगोसाठी काम करायचंय वन फाईन डे. आणि दॅट वॉज वन ऑफ माय गोल्स, की जोपर्यंत ते नाही होत तोपर्यंत आय विल कीप ऑन वर्किंग, हॅमरिंग हे ते. सो दॅट इज असं नाहीये की मी आता पोहोचले तर गोल झालाय. इट हॅज जस्ट स्टार्टेड नाऊ. सो खरंच. अजूनही आय नीड टू इव्हॉल्व असं. सो गोल सेटिंग इज एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट इन आवर फील्ड. खरंच. आणि तुमचं स्पेशलायझेशन निवडणं. या 2 निवडणं. गोष्टी आफ्टर एज्युकेशन बरोबर. इज इम्पॉर्टंट. खरंच. आता ह्या सर्व टूर मध्ये, या सगळ्या बिझी शेड्यूल मध्ये घरी वेळ द्यायला मिळतो का नाही? घरचे घरी काय डिफिकल्ट रिएक्शन आहे. नाही मिळत. म्हणजे आणि आता घरचं झालंय जेवण असं. मिस करतेस का? हो, प्रचंड. म्हणजे मी घरी गेल्यावर मला वरण, भात, अळूवडी, कोथिंबीर वडी, मराठी हिरवी मा चटणी, कुठे कोशिंबीर जगात हे असलं तर हे रेडी ठेवलेलं असतं माझ्यासाठी. सांगायलाही लागत नाही. तर आता बरोबर. घरी सवय झाली आहे माझ्या. पण नाही, घरी दिला जातो. आणि एक गोष्ट चांगली आहे, की पीपल अंडरस्टँड की हा प्रेशर आहे हा जॉब करताना. सो असं नसतं, की तुम्ही रात्री झोपलात तरी खूप छान झोप येते. कॉन्स्टंटली तुमच्या डोक्यात काही ना काहीतरी, काही चालू ना काहीतरी असतं. चालू असतं. बरोबर. आणि उद्याचं काय? नाही बरोबर. वेळ मिळत. म्हणजे घरी नाही, खरंच नाही मिळत. आणि असं असं पण होतं, की 2-2 दिवस फोनच नाही केला जात. नुसतं मेसेजेसनी किंवा एक 5 मिनिटाचा कॉल केला. मग घरनं सो तेच म्हणजे मी घरनं मेसेजेस असतात. "अगं कुठे आहेस? काय?" म्हणजे मला सो आठवण आता येते का? असं सध्या असं होत असेल. सध्या असं हं. माझ्या आईने असं सोडून दिलंय विचारणं, की काय होतंय, नाही काय बरोबर आहे. करतोय? शी ऑफ कोर्स. नोज. सो व्हेनेव्हर आय गेट टाईम आय कॉल हर. किंवा सुट्टी असेल तर कॉल होतो. असं नाहीये की वेळ हे नाहीये. पण इट इज जस्ट दॅट की तुम्ही तुमच्या झोनमध्ये असता आणि मग चुकून-माकून कोणीतरी बोलून गेलं, की "अरे हिला बरं नाहीये, असं होतंय, तसं होतंय." तर ते पण इट प्लेज इन युअर हेड येस. आणि मग यू येस. गेट डिस्ट्रॅक्टेड. बरोबर. तर त्यामुळे दॅट इज अल्सो वन थॉट प्रोसेस की नाही मला नाही करायचं. आय डोंट वॉन्ट टू नो एनिथिंग अँड अनलेस इट्स अन इमर्जन्सी किंवा अनलेस काहीतरी अशी सिच्युएशन आहे की वेअर यू नो इट इज नीडेड की आय नीड टू नो असं. सो बरोबर. मी आता घरी पण माझ्या असं सवय झालीये की ओके इट इज बीन, त्यांनी असं ऍक्सेप्ट केलंय ऑफ की कोर्स. नाही इट्स ओके नाऊ, की हे आहे. सो इट इज डिफिकल्ट. म्हणजे यू हॅव टू सॅक्रिफाईस आणि ट्रॅव्हलिंग खूप असतं. सो दॅट इज अनदर फॅमिली. थिंग. 2-2, 3-3 महिने बाहेर असतो. हां. तर इट इज डिफिकल्ट. बरोबर. आणि आता थोडंसं तुझ्याकडे मी वळते. तू पर्सनली कशी तुला काय आवडतं आणि तुला अजून तुझ्या हॉबीज, आवडी-निवडी काय आणि तू स्वतःची कशी काळजी घेते? तर आता अ,
कशी काळजी घेते म्हणण्यापेक्षा माझं प्रोफेशन असं आहे की इट इज अ डिमांड ऑफ माय प्रोफेशन की मी फिट असलं पाहिजे, मी चांगलं खाल्लं पाहिजे, आय शुड बी हेल्दी इनफ. सो मी असे माझ्यासाठी रूल्स बनवून घेतलेत की बरोबर मी जर उद्या कोणाला शिकवते ना तर ते मला आलं पाहिजे पहिलं, बरोबर आणि मग मी तुम्हाला शिकव. जर मीच उद्या पोट काढून बसले माझं बाहेर, बरोबर आहे. तर आता आय कीप माय सेल्फ इन दॅट पोझिशन की विल आय हायर अ ट्रेनर और अ एसएनसी कोच की जो अनफिट दिसायलाच आहे. म्हणजे आय एम नॉट सेईंग पीपल रॉंगली जज थिंग्स ऑफकोर्स, बट दॅट्स अ पर्स्पेक्टिव्ह की तुमचं कसं, आता लॉयर म्हंटल की तुम्हाला काळा पोट दिसतो, एक बेसिक हम्म, जसं हे असतं बरोबर तसं झालंय. सो माझं प्रोफेशनच असं आहे की जे मला फिट ठेवतं, अवेअर ठेवतं, आणि माझ्यामुळे माझ्या बाजूच्या लोकांनाही ते थोडंफार हवा लागते त्याची. बरोबर हे करा, ते करा, ते करा सांगितलं जातं ते. हॉबीज म्हणजे असं काही हॉबीज असं नाहीये, पण माझा याच्या मूडवर व्यतिरिक्त असतं. काय? ओके. स्पोर्ट्सच्या व्यतिरिक्त ट्रॅव्हलिंग इज चालेल. हे की, आणि नाही तर तुला मला तुला वाईल्ड लाईफ फिरायलाही फार मिळतं. आवडतं. बरोबर. फिरायला मिळतं हो. मी खूप सारे स्टेट्स असू दे, कंट्रीज असू दे, क्रिकेटमुळे असू दे, अभ्यासामुळे असू दे, तर त्याच्यामुळे फिरलेली आहे. सेकंड वाईल्ड लाईफ आहे. मला वाईल्ड लाईफ खूप आवडतं. मला बटरफ्लाय ओके. रेअरिंग करते मी. सो हा. कॅटरपिलर्स आणून बटरफ्लाय झाले की सोडून देणं, किंवा मग हा. कॅट रेस्क्यूइंग किंवा असलं काहीतरी करणं. मला वाईल्ड लाईफ खूप आवडतं. मॅक्रो फोटोग्राफी आवडते. अरे वा. फुलांची वगैरे, छोट्या-छोट्या किड्यांची वगैरे, हे असलं छान. सगळं आवडतं. तुझा संग्रह वगैरे तू सो केला असेल मग छोटा, तू कुठे गेलीस काय असं छान हां. असं संग्रह वगैरे केला असेल तर हो, आणि हां. नाही हे कंटिन्यू. सगळं आहे, किंवा मग बुक्स वाचणं, म्हणजे बायोग्राफीज वाचणं मला खूप बायो. आवडतं. की कोणी कसं काय केलंय, किंवा हे तुम्ही का करताय? हे मला, जोपर्यंत मला व्हाय कळत नाही ना गोष्टींचा, की हा. मी हे का केलंय किंवा बरोबर. तुम्ही हे का केलं? तर मला ते फार आवडतं लोकांशी बोलायला, टू नो व्हाय दे डू थिंग्स, किंवा व्हॉट इज द रिझन. जसं मला माझी एक फेव्हरेट ऑटोबायोग्राफी आहे. आंद्रे अगासी, माहिती असेल हो. तुम्हाला जर. टेनिस आंध्र. प्लेयर. तर येस. त्याची बायोग्राफी भयंकर इंटरेस्टिंग आहे. तो एवढा मोठा वर्ल्ड नंबर 1 असूनही त्यांनी त्याच्या बायोग्राफीमध्ये द ओपन नावाचं त्याचं हे आहे, आत्मचरित्र. सो त्याच्यात त्यांनी लिहिलेलं आहे, की मला टेनिस अजिबात आवडलं नाही अख्ख्या माझ्या आयुष्यभर. आणि तरी पण तो कसा नंबर 1 हे झाला. म्हणजे मला ते फार बरोबर. आवडतं, की किती तो लाइक, हे तू म्हणजे व्हाय डू यू वॉन्ट टू प्ले टेनिस? नाही, बरोबर. मला नाही आवडलं. माझ्या बाबांमुळे मी खेळलो. इज व्हेरी ऑनेस्ट अबाउट इट, आणि मला ते फार आवडतं. टू नो व्हाय यू डिड समथिंग. असं छोटे-मोठे कुकिंग आवडतं मला करायला. हम्म. जेवण बनवायला, स्मूदीज बनवायला, हेल्दी गोष्टी बनवायला. खायला बरोबर. आवडतं, प्रचंड आवडतं खायला. गोड नाही, पण असं रँडम गोष्टी हा. कधीही आवडतात. तर असं चाललेलं असतं. जिथे-जिथे जाते तिथे-तिथे थोडंफार मी ट्राय अँड ईट तिकडचं कुझीन असू दे वगैरे, होय, वगैरे. सो बरोबर. इट इज थोड्याफार हॉबीज आहेत. छान. तरी आता तू एवढ्या तुझ्या बिझी शेड्यूल मधून आम्हाला तुझा अमूल्य वेळ दिला आणि तुझ्याशी बोलून तुझ्याविषयी जाणून घेऊन खूप छान वाटलं मला. तर थँक यू. छोटासा काय मेसेज देशील जाताना, आणि तुला खूप खूप शुभेच्छा तुझ्या पुढच्या थँक यू वाटचालीसाठी. सो आणि मच. अं, भारतीय क्रिकेट महिला भारतीय क्रिकेट संघासाठी तुझी फिटनेस ट्रेनर म्हणून निवड झाली त्याच्याविषयी खूप खूप अभिनंदन तुझं. थँक यू सो मच. थँक यू. पहिलं महिला तर आय आता वुड महिला बी व्हेरी दिनाच्या ऑकेजन खूप छान आहे. तर तुला महिला दिनाच्या आणि तुमच्या पूर्ण क्रिकेट महिला टीमला खूप खूप शुभेच्छा आमच्या युट्यूब थँक कट्टा यू. आणि दिलखुलास गप्पा टप्पा यांच्याकडून. आणि काय तू छोटा काय मेसेज द्यायला आवडेल का तुला असं जाताना, की काय काय सांग. सो पहिलं तर थँक यू सो मच की तुम्ही मला बोलवलत, आणि थँक्स तू यू वर आलीस. इंटरेस्टेड इन नोईंग की काय आहे, कसं आहे, हे बरोबर. आहे. आणि त्यांनी फार बरं वाटतं की खूप लोक एनकरेज होतील, होपफुली. खूपशा ऑफकोर्स. फिमेल्स विल स्टार्ट गेटिंग इन टू दिस. इट्स अ मेल डॉमिनंट फील्ड, आणि खूप मुली येतील ह्याच्यात. सो दॅट इज वन थिंग विच आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू. थँक यू सो मच फॉर इन्व्हायटिंग. तू आणि आलीस. आणि आय वुड जस्ट गिव्ह अ सिम्पल मेसेज की तुमचं जे गोल आहे ना, ते कधी सोडू नका. बी इट तुमचं म्हणजे आजूबाजूला कोणी कितीही काही म्हणू दे. इफ बरोबर. यू फील यू कॅन अचीव्ह समथिंग, और इफ यू रिअली वॉन्ट टू डू समथिंग, तर तुम्ही असं झपाटल्यासारखं त्याच्या मागे लागा, आणि यू जस्ट कीप वर्किंग. पुट युअर हेड बरोबर. डाऊन अँड वर्क.
आणि दॅट इज द ओनली वे. म्हणजे हो, ऑफकोर्स वशिले असतात, हे असतं, ते असतं. पण ते तेवढ्याच पुरतं चालतं. ऍट द एंड ऑफ द डे युअर स्किल्स, युअर बरोबर नॉलेज आणि युअर हार्डवर्क इज समथिंग विच विल नॉट बी रिप्लेस्ड बाय एनिथिंग एल्स. सो बरोबर. जसं जसं सचिन तेंडुलकरचं जर एक्झाम्पल घेतलं तुम्ही, तर तो Of एवढे वर्ष क्रिकेट खेळला, एवढं त्यांनी रेकॉर्ड बनवलं. बट हिज ड्रीम वॉज टू गेट द वर्ल्ड कप. आणि जोपर्यंत ते नाही झालं तरी हाऊएव्हर हायेस्ट लेवल ही रीच्ड, ही केप्ट ऑन गोइंग इव्हन आफ्टर 20 इयर्स. सो तसं आहे, जर तुम्हाला काहीतरी करायचं असेल ना, तर जस्ट गो फॉर इट. डोंट थिंक ट्वाइस ऑल्सो, की नाही. स्कोप आहे की नाहीये, पैसे मिळतील की नाही, हे नाहीये, ते नाही, ते नाही. ऍट द एंड ऑफ द डे इफ यू आर ब्रिलियंट इन युअर वर्क विल स्पीक फॉर यू आणि यू विल गेट एव्हरीथिंग व्हॉट एव्हर यू बरोबर. You make the scope, you dream for your goal, and that is what is going to make you achieve it. बरोबर. खरंच खूप छान मेसेज तू दिलायस आणि खूप छान माहिती सांगितलीयस. Thank मी you. नक्की सगळीकडे शेअर करणार आणि खूप मला माहिती आपल्या मैत्रिणी मोटिवेट होतील तुझी ही आपला हा गप्पांचा कार्यक्रम बघून, तू दिलेली माहिती बघून. खूप छान आणि तुझ्या बिझी शेड्यूल मधून तू आज आली आहेस आणि खरंच खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, तुझ्याविषयी जाणून घेऊन. तर असंच आणि मला वाटतं हे पुरेसं नाहीये हा जो आपला आजचा जो हे झाला. आपण पुन्हा अ, नक्की भेटूया आणि पुन्हा नक्की, नक्की. आणि अजून जाणून घ्यायला आवडेल पुढच्याही नक्की, कार्यक्रमात. नक्की. आपण परत भेटू आणि तोपर्यंत इफ समवन कॉन्टॅक्ट यू, क्वेश्चन्स असतील, तर आय वुड रिअली लव्ह टू आन्सर देम ऑल्सो, की कोणाच्या क्वेरीज असतील, काय करू, काय ऑफकोर्स नाही. तर मला आवडेल. नक्की वी विल डू दॅट ॲज वेल. थँक यू सो मच. थँक यू. तर आपण तनुजा लेले यांच्याशी बोललो. खूप छान वाटलं त्यांच्याकडून जाणून घ्यायला आणि त्यांच्या प्रवासाविषयी आणि त्यांच्या पुढच्या